नमस्ते, मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी। तर हे बघा किती आंब्याला आंबे आलेले आहेत आंब्याच्या झाडाला। तर हा जो व्हिडिओ आहे तो जीवाच्या घरी जी झाडं आहेत तर त्या झाडांचा व्हिडिओ आहे। त्यांच्या घराच्या शेजारी भरपूर अशी झाडं आहेत। तर खूप मोठं असं लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाला भरपूर असे लिंबू पण आलेले आहेत आणि आंब्याची सुद्धा झाडं आहेत घराजवळच। नारळीचं झाड आहे, पेरूचं झाड आहे, चिक्कूचं झाड आहे, तसेच जे सफेद कलरचे जे जांबू असतात तर त्याचे सुद्धा झाड आहे। तर घराच्या शेजारीच झाडं असल्यामुळे उन्हाचा अजिबात चटका बसत नाही। जे आपण वेळेस वारा येईल त्यावेळेस छान अशी गार हवा येते मस्त आणि एकदम सावली पण खूप छान आहे, दाट अशी सावली आहे। तर गरमीचा अजिबात त्रासच होत नाही त्यांना। जसं आमच्या घरी पण एका बाजूला आम्ही सगळीकडे आंब्याची झाडं लावलेली आहेत एका साईडला। तर त्याच्यामुळे कसं त्याची सावली अशी पडत असते। तर ज्यावेळेस खूप गरम होत असतं तर त्यावेळेस आम्ही पण सावलीत येऊन बसतो। तर झाडांचा फायदा तर खूप जास्तच आहे, सावली भेटते, फळं खायला भेटतात आणि आपलं जे निसर्ग आहे ते सुद्धा त्याचं सुद्धा संवर्धन होतं। तर आपण सुद्धा आवर्जून झाडं लावायला पाहिजेत। जर तुमच्या आजूबाजूला म्हणजे घराच्या आजूबाजूला जर जागा असेल ना तर ती मोकळी सोडू नका, तिथे एकतरी झाड लावा जेणेकरून ती सावली असेल आणि सावलीमुळे जास्त काही उन्हाचा त्रास होणार नाही। कारण की आता तुम्ही बघतच आहात रोजचे रोज आता 40 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढलेलं आहे। तर आपल्याला जर जमत असेल तर नक्की आवर्जून झाडं लावा आणि झाडांमुळे फळंसुद्धा आपल्याला खायला भेटतात, तीही एकदम नॅचरल फळं खायला भेटतात, अशी रासायनिकरित्या पिकवलेली वगैरे नाही। तर नक्की तुम्ही आवर्जून झाडं लावा आणि फायदा घ्या।